नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो चॅनलमध्ये. मित्रांनो, मोठी बातमी आहे. आयटी प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला पुन्हा दणका दिलेला आहे. मित्रांनो, बघूया बातमी काय आहे. मोठी बातमी. आयटी प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका. असोसिएशन ऑफ इंडियन स्कूलने उच्च न्यायालयाच्या 19 जुलैच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 प्रत्येक शाळेला 25% जागा समाजातील वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी राखून ठेवण्याचे बंधनकारक आहे. या कोट्याअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या फीमध्ये सवलत दिली जाते. त्यासाठी राज्य सरकार खाजगी शाळांना परतफेड करते. फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यात आरटी लागू करण्याच्या नियमामध्ये सुधारणा केली. नवीन नियमानुसार सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या 1 किलोमीटरच्या परिघात असलेल्या खाजगी शाळांना आरटी कायद्याअंतर्गत प्रवेश देण्यास बंधनकारक राहणार नाही, असा GR काढला. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि कार्यकर्त्यांनी सरकारच्या या अधिसूचनेला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिका दाखल केल्या. पायल गायकवाड, अपर्णा मल्होत्रा आणि वसुंधरा चांदवानी या वकिलांच्या माध्यमातून या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांच्या वकील ज्येष्ठ अधिवक्ता जय कोठारी यांनी असा युक्तिवाद केला की या दुरुस्त्या केवळ असंवैधानिक नसून घटनेच्या कलम 14 ज्यामध्ये समानतेचा अधिकार, कलम 21 ज्यामध्ये जगण्याचा अधिकार, कलम 21A ज्यामध्ये विनामूल्य आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिकार याचे स्पष्टपणे उल्लंघन करणाऱ्या होत्या. त्यांच्या अधिकाराच्या कायदेशीर व्याप्ती ओलांडून आरटी कायद्याच्या तरतुदी देखील अल्ट्रावायन्स होत्या. ज्येष्ठ वकिलांनी असेही निर्देशनात आणून दिले की आरटी कायद्याच्या कलम 12(1)(c) मध्ये स्पष्टपणे बंधनकारक आहे की प्रत्येक खाजगी विनाअनुदानित शाळेने इयत्ता पहिलीच्या मुलांच्या संख्येच्या किमान 25% प्रवेश करणे आवश्यक आहे, जे दुर्बल घटक आणि शेजारच्या वंचित घटकातील आहे, आणि त्यांना मोफत आणि सक्तीचा प्राथमिक शिक्षण द्या. अशा शाळांना आदेशातून वगळणे परवानगी नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. उच्च न्यायालयाने त्यांचे युक्तिवाद स्वीकारले. असे निरीक्षण नोंदवले की सरकारी किंवा विनाअनुदानित शाळेपासून 1 किमीच्या परिघात खाजगी विनाअनुदानित शाळांना सूट देणे हे आरटी कायद्याच्या कलम 12(1)(c) चे स्पष्टपणे उल्लंघन आहे, कारण तशी ती तरतूद आहे. कोणत्याही अटीची तरतूद करू नका, असे माननीय उच्च न्यायालय म्हटले. असोसिएशन ऑफ इंडियन स्कूलने उच्च न्यायालयाच्या 19 जुलैच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने असे मानले की या विभागाचे कार्य बिनाशर्त होते आणि म्हणूनच शेजारच्या सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांना आरटी कायद्याच्या कलम 12(1)(c) च्या आदेशाचे पालन करणे हे बंधनकारक आहे. या विभागात 25% आरटी कोट्यातील वंचित मुलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. खाजगी विनाअनुदानित शाळांना आरटी सूट रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहे. सरकारी किंवा विनाअनुदानित शाळेच्या जवळपास 1 किलोमीटर परिसरातील खाजगी विनाअनुदानित शाळांना 25% शिक्षण हक्काखाली समाजातील वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश देण्यापासून सूट देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला फटकावणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च उच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम ठेवला. असोसिएशन ऑफ इंडियन स्कूलने उच्च न्यायालयात जी 19 जुलैच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात जी धाव घेतली त्याला अनुसरून भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने असोसिएशनची विशेष रजा याचिका फेटाळून लावली आणि असे निरीक्षण नोंदवले की उच्च न्यायालयाचा आदेश योग्य होता, त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची निवड करणे आवश्यक आहे. खाजगी विनाअनुदानित शाळेमध्ये 25% कोटा राखून ठेवल्याने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिका निकाली काढताना सांगितले. तर मित्रांनो, ही होती आरटी संदर्भात जे काही सुप्रीम कोर्टाने सरकारला पुन्हा फटकारलं त्या संदर्भात छोटीशी अपडेट. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.